अगं तू असं का विचारतेस अचानक? हे बघ, विक्रम घाटगे पाटलांनी आणि आत्याने मिळून हे सगळं घडवलंय शुभूला आणि त्याच्या अण्णांना अडकवण्यासाठी. आणि मला वाटतं हे सत्य तुम्हा दोघांनाही चांगलंच माहितीये. पण मग तरी सुद्धा तू खोटं का बोलतेस काकू? श्रावणी, तू चुकीचा संशय घेतेस. मी खोटं बोलत नाहीये. काकू, मला माहितीये की तू खोटं बोलतेस. तुझ्या चेहऱ्यावरनं दिसतंय हे बघ, शुभू बाबांच्या नावाचा गैरवापर करून विक्रम घाटगे पाटलांना अडकवण्यासाठी कधीच खोटं बोलणार नाही. अगं तू असं नाहीच आहे. माझा विश्वास आहे त्याच्यावर. सांग ना ग काकू, काय आहे खरं? प्लीज बोल. बोल ना काकू, सांग ना मला खरं काय ते. श्रावणी, मी सांगितलं ना तुला, मी खरं बोलतेय. काकू, खोटं बास झाला. सांग मला काय खरं, बोल ना. का गप्प आहेस तू? प्लीज काकू बोल, सांग मला काय खरं. बोल बोल ना. श्रावणी, हे बघ, या सगळ्यात ना तुझी चूक आहे. तू काय गरज होती तुला नंदाक्काच्या नादाला लागायची? मुळात ना तुला साध्या शुभूवर प्रेम करायची गरजच काय होती? ते झालं नसतं ना, तू प्रेमात पडली नसतीस तर हे सगळं झालंच नसतं. काका, अरे काय बोलतोयस तू हे? आणि नंदाक्काच्या नादाला लागायची गरज नव्हती म्हणजे या सगळ्यात त्या आत्याचा हात आहे ना? आणि हे सगळं तुला आधीपासून माहिती होतं? काका, तर तू तरी सांग प्लीज, मला सांगा ना काय सत्य ते. हे बघा, तुम्हा दोघांनाही पिहूची शपथ आहे. मला खरं खरं सांगा काय झालंय ते. श्रावणी, तुला सांगितलं ना, आम्हाला काही विचारू नकोस. जे काय माहिती होतं ते तुला सगळं सांगितलंय. तू आता तू जा. काकू, घरात एवढा सगळा गोंधळ चाललाय, मला पिहू कुठेच दिसली नाही. काय